स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. खर्चीवाल्या यंत्रमाग धारकांना ट्रेडिंग धारकांकडून मजुरी वाढ मिळत नाही तोपर्यंत यंत्रमाग बंदच ठेवण्याचा ठाम निर्धार रविवारी चंदूर इथं झालेल्या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा पार पडला असून यामुळे इचलकरंजीसह परिसरातील वस्त्रोद्योग क्षेत्रातील तणाव अधिक वाढण्याची चिन्ह आहेत. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून खर्चीवाल्या यंत्रमाग धारकांनी मजुरी वाढीच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला इचलकरंजी आणि परिसरातील अनेक यंत्रमाग धारकांचा प्रतिसाद मिळतोय. या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात पॉवरलूम असोसिएशनच्या सभागृहातही बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी अनेक भागांमध्ये यंत्रमाग बंद ठेवण्यात आले. काही ठिकाणी आंदोलनादरम्यान वादावादीच्या घटना घडल्या असून काही कारखान्यांमध्ये घुसून बिमे कापल्याच्या घटनाही घडल्यानं वातावरण तणावपूर्ण बनले. आंदोलनकर्त्यांच्या प्रतिनिधींनी आमदार राहुल आवाडे यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली होती. यावेळी आवाडे यांनी यंत्रमाग बंद न ठेवण्याचं आवाहन करत प्रश्नावर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र वैयक्तिक पातळीवर निर्णय न घेता सामुदायिक स्वरूपात निर्णय व्हावा अशी आंदोलनकर्त्यांची भूमिका कायम आहे. ट्रेडिंगधारक वैयक्तिक पातळीवर काही कारखानदारांना मजुरी वाढ देत असले तरी सर्वांसाठी एक समान निर्णय व्हावा अशी मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भात प्रांताधिकारी कार्यालयात तातडीची बैठक बोलवून प्रशासनानं मध्यस्थी करावी अशी आग्रही मागणीही यंत्रमाग धारकांनी केली आहे. प्रशासन आणि ट्रेडिंग असोसिएशननं याकडे गांभीर्यानं लक्ष न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही मेळाव्यात देण्यात आला. रविवारी चंदूर इथं मलाबादी भवन इथं झालेल्या मेळाव्यात अनेक यंत्रमाग धारकांनी आपली मतं मांडली. गेल्या 13 वर्षांपासून ट्रेडिंग असोसिएशन मजुरी वाढ द्यायला टाळाटाळ करत असल्यानं खर्चीवाल्या यंत्रमाग धारकांचा उद्योग अडचणीत आलाय. वाढता वीज दर, कामगार खर्च आणि इतर उत्पादन खर्चामुळे उद्योग आर्थिक संकटात सापडला असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. मेळाव्यात पुंडलिक भाऊ जाधव, नंदकुमार लोखंडे, शहाजी भोसले आदींनी मार्गदर्शन केलं. मजुरी वाढ मिळाल्याशिवाय आंदोलन मागं घेणार नाही अशी ठाम भूमिका मेळाव्यातून जाहीर करण्यात आली. या आंदोलनाची तीव्रता पुढील 2-3 दिवसात इचलकरंजीसह संपूर्ण परिसरात वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. महाराष्ट्र आजचा जो तिढा चालू आहे 4 ते 5 दिवस झालं, हा तिढा सोडवण्यासाठी इचलकरंजीतील वैपणीधारक संघटना असतील, कामगार युनियन असेल व सर्वच प्रकारच्या ज्या संघटना असतील जे समाज व्यवस्थेत न्याय मिळवण्यासाठी झगडत असतात त्या सर्वांना आम्ही सर्वच खर्चीवाले यंत्रमागधारक म्हणून आवाहन करत आहे. या सर्व लढ्यात तुम्ही सर्वजण आमच्यासोबत सहभागी व्हा. तसेच जी सटवाले यंत्रमागधारक आहेत त्यांना वाटते हा विषय त्यांचा नाही, हा व्यवसाय जो आहे हा यंत्रमाग व्यवसाय म्हणलं की हा त्यांचा देखील विषय आला. त्यामुळे तुम्हाला सर्वांनाच आमची विनंती आहे, हात जोडून विनंती करत आहे की तुम्ही सर्वजणच ह्या आमच्या लढ्यात सोबत व्हा, यशस्वी व्हा. कारण की आत्ता नाही तर कधीच होणार नाही आहे. शेवटी 13 वर्षाचा प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नासाठी वाचा ही फुटत आहे, आपल्या कारखानदारातून फुटत आहे. त्यामुळे स्वपूर्तीने तुम्ही सहभागी व्हा. आम्ही प्रत्येकाला हात जोडून विनंती करत आहे तुम्ही देखील या लढ्यात सहभागी व्हा व सर्वांना न्याय मिळवण्यासाठी आम्हाला विनंती करत आहे. आम्ही प्रत्येक वेळी वारंवार विनंती करत आहे, पुन्हा पुढे विनंती करत आहे या लढ्याला न्याय मिळवण्यासाठी आपण सहकार्य करावे व आमच्या भूमिकेला आपण सहमत होऊन आमच्या पाठीशी आमच्या सोबत यावे एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये इचलकरंजी शहर हे देशातील अग्रगण्य अशा पद्धतीचं वस्त्रोद्योगाचं सेंटर म्हणून ओळखलं जातं आहे. हिंदुस्थानामध्ये अशा पद्धतीचं मॅचेस्टर म्हणून ओळखलं जाणारं इचलकरंजी शहर आजची परिस्थिती जर पाहिली तर त्याचा उलटा विचार करायची वेळ आलेली आहे. गेल्या आठवडाभरामध्ये इचलकरंजी आणि परिसरामध्ये काही छोटे कारखानदार, छोटे यंत्रमागधारक
अतिशय अडचणीत आहेत आणि म्हणून त्यांनी हा आंदोलनाचा विषय हातात घेतलेला आहे. आंदोलनाचं स्वरूप खरं म्हणजे सामान्य माणसाचा यंत्रमागाचा व्यवसाय हा ऑक्सिजन आहे आणि या परिस्थितीमध्ये वस्त्रोद्योग अडचणीत असताना आज महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आणि जगभरातलं वातावरण बघितल्यानंतर मंदीचं वातावरण आहे, खरंच आहे. परंतु वस्त्रोद्योगाचा विषय आणि शेतीचा विषय हा सगळ्यांना पोचणारा विषय आहे आणि म्हणून अडचणीनुसार, परिस्थितीनुसार ज्यावेळी लोक रस्त्यावर येतात त्यावेळी त्यांना न्याय देणं हे शासनाचं काम असते. आजच्या परिस्थितीला इचलकरंजीमध्ये छोटा यंत्रमाग धारक जो आहे तो अशाच पद्धतीनं रस्त्यावर आला आहे आणि गेल्या आठवडाभरामध्ये त्याची परिस्थिती अतिशय भीषण झालेली आहे. त्या परिस्थितीसमोर जायची त्याची अडचण झालेली आहे. जर एक मिनिट मी थांबू काय? ही परिस्थिती अत्यंत बिकट आणि हलाखीची झालेली आहे. अशातच गेल्या 15 वर्षामध्ये या व्यवसायामध्ये कुणीही या व्यवसायातल्या एका लिडरनी किंवा लोकप्रतिनिधींनी बिलकुल लक्ष घातलेलं नाही आणि लक्ष घातलं नसल्यामुळं या धंद्याची अतिशय अडचण होऊन बसलेली आहे आणि त्यासाठी म्हणून या सगळ्या यंत्रमागधारकांनी गेल्या आठवडाभरामध्ये रस्त्यावर येऊन प्रसंगी व्यवसाय बंद करून शासनाला, संबंधित अधिकाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना हात जोडून विनंती करायचं काम करायला लागले. आम्ही सर्वजण आंदोलन करणारे कार्यकर्ते या यंत्रमागधारकांना धीर देण्याचं काम करायला लागलोय आणि त्याचबरोबर हा विषय सोडवायचा कसा याही कामकाजाचा विचार करायला लागलोय. आज इचलकरंजीमधले आमदार आणि इचलकरंजीचे खासदार यांनी त्वरित याच्यामध्ये लक्ष घालणं आणि या परिस्थितीवर मात करण्यासाठी संबंधितांना एकत्र घेऊन तोडगा काढणं आणि या मंडळींना न्याय देणं अत्यंत गरजेचं वाटतंय. यंत्रमागाच्या बरोबरच छोटे छोटे व्यवसाय आहेत तेही लोक या व्यवसायावर अवलंबून आहेत. त्यांनाही काहीतरी रोजीरोटीला देणं गरजेचं आहे आणि म्हणून हा व्यवसाय टिकला तर बाकीचं टिकणार आहे. हा व्यवसाय टिकला तर व्यापारी टिकणार आहे. हा व्यवसाय टिकला तर सर्वसामान्य माणूस टिकणार आहे आणि म्हणून इचलकरंजीचा हा जो उद्योग आहे हा उद्योग अतिशय चांगल्या पद्धतीचा अनेक वर्षाचा इतिहास आहे. या उद्योगाला हे यशस्वी करण्यासाठी सर्वांनी मदत करावी अशा पद्धतीची आम्ही सगळे आंदोलन रस्त्यावर येऊन विनंती करायला लागलोय. मी सर्वच मंडळींना जे पदाधिकारी आहेत मग ते अगदीच पोलीस स्टेशनपासून, प्रांत ऑफिसपासून ते अगदी प्रशासनातील कलेक्टर असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील यांनी सगळ्यांनी इकडे लक्ष द्यावं. वेळेत जरी हे झालं नाही तर प्रसंगी शासनात पालकमंत्र्यांच्या मार्फत मुख्यमंत्री आणि वस्त्रोद्योग मंत्री ह्या सगळ्यांना सांगून हा विषय सोडवणं कसा गरजेचा आहे हे आम्हाला सांगावं लागेल. मला असं वाटत नाही की आम्हाला तिथंपर्यंत जावं लागेल कारण वस्त्रोद्योगामधली तज्ज्ञ मंडळी आज या इचलकरंजीमध्ये आहेत. इथले आमदार आहेत, इथले माजी आमदार आहेत, माजी मंत्री आहेत, किंबहुना खासदार आहेत. यांना ह्या धंद्याची चांगली माहिती आहे आणि म्हणून त्यांच्यावर अवलंबून हे आंदोलन आमचं चाललेलं आहे. सगळ्या संघटना इचलकरंजीतल्या कारखानदारांच्या आम्ही एकत्र येऊन हे करायला लागलोय. आमची विनंती आहे प्रशासनाला की आपण लवकरात लवकर 2-3 दिवसांमध्ये याच्यावर तोडगा काढावा आणि आम्हाला सगळ्यांना न्याय द्यावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. जे खर्चीवाल्या यंत्रमाग धारकांचं आंदोलन चालू आहे हे आंदोलन असेच पुढे चालू राहणार आहे. आम्ही कालच आमदारांना भेटलो. आमदारांनी देखील आम्हाला चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं. त्यांचं म्हणणं आहे बंद ठेवणं हा योग्य पर्याय नाही आहे, पण आत्ता आमची एवढी रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे की आमची मानसिकताच नाही आहे की चालू करण्याची आणि आम्हाला आमदारांच्यावर पूर्ण विश्वास आहे, इथल्या खासदारांच्यावर पूर्ण विश्वास आहे की आमच्या इथलं मार्ग काढतीलच, हा तिढा लवकरात लवकर संपवतीलच. पण आम्ही जोपर्यंत हा तिढा संपत नाही तोपर्यंत आमची वस्त्रोद्योग कधीही यंत्रमाग चालू ठेवणार नाही आणि बंद ठेवूनच आम्ही सातत्यानं ह्याचा पाठपुरावा घेऊ आणि जोपर्यंत आमचा मजुरी वाढ होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. इचलकरंजीवाल्यांना आव्हान करणार आहे काय तुम्ही? इचलकरंजी व परिसरातील सर्व यंत्रमागधारक जसे की सटवाले जरी असले तरी त्यांना देखील आम्ही विनंती करतो की त्याने देखील आमच्या या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे. कोणताही वस्त्रोद्योग
एकही घटक कोणताही येत चुकता कामा नये. हा यंत्रमाग जर व्यवसाय जर टिकला तर प्रत्येक घटकाला त्याचा वाटा बरोबर मिळेल. पण हा वस्त्र उद्योग जर बुडला तर सगळ्यांचाच रोजगारावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल, बेरोजगार होतील. त्यामुळे सगळ्याच घटकांनी जसे की धोटे रिपेरीपासून मिल्स्टरवाले किंवा रिक्षा चालक सुद्धा या सगळ्यांनी मिळून व्यापक आंदोलनाला आम्हाला पाठिंबा द्यावा ही मी या ठिकाणी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.